ब्रेकनंतर सडेतोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात खूपसे असे मुद्दे आहेत सरकारच्या विरोधामध्ये. काँग्रेस हे सगळे मुद्दे घेऊन सरकारला कशा प्रकारे आता जाब विचारणार आहेत? कारण भूसंपादन किंवा जीएसटी विरोधामध्ये तुम्ही खूप मोठं रान माजवलं, सभागृहामध्ये इतका गोंधळ घातलात की तुमच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली होती. आता पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशन येतं, यामध्ये पुन्हा ही विधेयकं मांडण्याचा प्रयत्न केला जाईल सरकारकडून. काँग्रेसची कशी भूमिका राहील? भूसंपादनाच्या संदर्भामध्ये आम्ही नेहमी आपण जर पाहिलं असेल तर या सरकारचं जर विश्लेषण करायचं तर एका शब्दामध्ये जर विश्लेषण करायचं तर हे यू-टर्नचं सरकार आहे. यांनी 15 लाखाच्या संदर्भात विषय सांगितला, 15 लाख हे देऊ शकले नाहीत. किंवा भूसंपादन यांनी 3दा अध्यादेश काढला, पण हा 3दा अध्यादेश काढल्यानंतर सुद्धा आता त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णच यू-टर्न घेतलेला आहे. म्हणजे आता जे पहिला कायदा होता 2013चा तोच कायदा कायम ठेवायचा यांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही विरोध करायचा प्रश्नच नाही, तेच घाबरून आता पळून गेले नाही. जीएसटीच्या संदर्भामध्ये सुद्धा की या सरकारची मानसिकता चर्चेची नाही आहे. म्हणजे आमचा आक्षेप पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर आहे की तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेला विश्वासातच घ्यायचं नाही. लोकसभेत आम्ही बसणारच नाही, लोकसभेत बसलो तर बोलणारच नाही, ही जर भूमिका असेल तर हे चालू नाही शकत. मात्र लोकसभेत बीजेपीची मेजॉरिटी आहे, पण मग म्हणून राज्यसभेमध्ये विरोधकांची असलेल्या मेजॉरिटीमुळे खरं तर कुठलंही विधेयक पारित होऊ शकत नाही आणि याची जाणीव असल्यामुळे तुम्ही राज्यसभेमध्ये ती ताकद दाखवता. नाही, आम्ही ताकद दाखवत नाही आहोत. ताकदीचा गर्व हा मोदींना आलेला आहे. आम्ही त्यांना हे दाखवतोय की ज्या पद्धतीने या देशातल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही जी आश्वासनं दिली त्या आश्वासनानुसार तुम्हाला काम करावं लागेल. ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण सुरू झालेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये गुजरातमधून भाजपमुक्त म्हणजे भाजपमुक्त गुजरात असं झालं तर आश्चर्य वाटायला नको. तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे गुजरातचे, तुमचे पंतप्रधान गुजरातचे, तुम्ही गुंतवणूक सगळी गुजरातला घेऊन चाललेले आहात, तरी गुजरातची जनता आज तुम्हाला नाकारते. त्यामुळे जिथून सुरुवात झाली तो प्रदेशच आज तुमच्या सोबत नाही, तर देशामधले बाकीचे प्रदेश येणाऱ्या काळात सोबत राहायचा प्रश्नच येत नाही, पहिला मुद्दा. आणि त्यामुळे आमचा अजेंडा हा आहे की भाजपमुक्त भारत हा झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही काम करणार. संपूर्ण देशामध्ये सध्या असहिष्णुतेचं वातावरण आहे आणि बऱ्याचशा साहित्यिकांनी सुद्धा आपले पुरस्कार परत केलेले आहेत. या संदर्भामध्ये काँग्रेसनं आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही. आपण जर पाहिलं असेल देशाच्या इतिहासामध्ये राष्ट्रपतींना 2दा 10 दिवसाच्या अंतरानं चिंता व्यक्त करावं लागणं या देशाच्या इतिहासात कधी झालं नाही. आणि राष्ट्रपती कोण? तर प्रणव मुखर्जी, सर्वपक्षीय सर्व विचाराच्या लोकांना ज्यांच्याबद्दल आदर आहे अशा थोर व्यक्तीला, अशा राष्ट्रपतींना या पद्धतीची चिंता व्यक्त करावी लागली. पण देशामध्ये आपण जर पाहिलं असेल, साक्षी महाराज घ्या, इथे आदित्यनाथ घ्या, ज्या पद्धतीने ह्यांचे मंत्री आहेत, ते ठाकूर असतील, अनेक मंत्री, ह्या मंत्र्यांना ह्यांनी अजेंडा दिलेला आहे की जेवढं वातावरण खराब करता येईल, जेवढं धर्माधर्मामध्ये वाद तयार करता येईल तेवढे वाद तयार करा. वाद तयार करून मतं मिळाली तर ठीक आहे, मतं नाही मिळाले तर नंतर आपण माफी मागूच, असा तो अजेंडा आहे. आणि तो अजेंडा या देशाला मागं घेऊन जाणारा अजेंडा आहे. आणि त्यामुळं आता तरी पंतप्रधानांनी हा त्यांचा जो दुहेरी काम करण्याचा आहे की एकीकडे धर्मावर वाद घालायचे आणि दुसरीकडे विकासाच्या गोष्टी करायच्या, त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. मात्र सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर कमिशन एजंट असल्याचे आरोप केलेले आहेत. सुब्रमण्यम स्वामी मागच्या 30 वर्षापासून हे आरोप करतात. म्हणजे सुब्रमण्यम स्वामी हा काही काल तयार झालेला प्राणी नाही. आणि सुब्रमण्यम स्वामीनं आतापर्यंत जे जे आक्षेप घेतले त्यातल्या एका तरी आक्षेपमध्ये तथ्य आढळलं का याचं उत्तर नाही असं आहे. आता सुब्रमण्यम स्वामींची अडचण ही आहे की त्यांना दिवसा स्वप्न पडायला लागलीत मंत्रिपदाची. आणि मंत्री केव्हा आपण होऊ, ज्यावेळेस गांधी परिवाराला जोरजोरात आपण शिवाय देऊ शकलो तरच मंत्री होऊ शकतो, असा सुब्रमण्यम स्वामींचा एक अजेंडा आहे. आणि मला वाटतं मोदींनीच त्यांना कानात सांगितलं असेल की जितकं गांधी परिवाराच्या विरोधात बोलता येईल तेवढं बोला. आणि काल जे राहुलजींनी सांगितलं की जर मोदींकडे खरोखरच पुरावे असतील तर करा ना अटक. जर तुम्हाला असं वाटत असेल की गांधी परिवार दोषी आहे तर आरोप कशाला करताय?
सीबीआय तुमच्या ताब्यात आहे, रॉ तुमच्या ताब्यात आहे, आयबी तुमच्या ताब्यात आहे, पोलीस तुमच्या ताब्यात आहे. करा ना. नुसते आरोप करायचे, नुसती चर्चा करायची. हेच आरोप तुम्ही बिहारमध्ये करून पाहिले, अशाच पद्धतीची चर्चा तुम्ही दिल्लीमध्ये करून पाहिली आणि जनतेने तुम्हाला नाकारलं. एकदा फसू शकतो, वारंवार जनता नाही फसत. मुद्दा आणखी हाही होता की राहुल गांधी यांना आता काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासंदर्भामध्ये काहीतरी प्रक्रिया सुरू आहे असंही कानावर आलेलं होतं. खरंच अशी काही प्रक्रिया सुरू आहे का काँग्रेसमध्ये, हे तुमच्याकडून जाणून घेते. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर सडेतोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात राजूजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं की राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्यासंदर्भामध्ये खरंच अशी काही प्रोसेस सुरू आहे का काँग्रेसमध्ये? आपण जर पाहिलं असेल, काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये जर काही फरक असेल तर भाजप हा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष आहे आणि काँग्रेसचं जर 2014चं सुद्धा तुम्ही जर प्रचाराचं स्लोगन पाहिलं असेल तर ते प्रचाराचा नारा होता, मैं नहीं हम. राहुल गांधींना ते स्वतः अध्यक्ष होणार आहेत का नाही याच्यापेक्षा सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये जास्तीत जास्त तरुणांचा, जास्तीत जास्त महिलांचा, समाजातल्या मागासवर्गीय, दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक या सगळ्याच घटकांना या पक्षाच्या प्रवाहात घेणं हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर मागच्या अनेक महिन्यापासून अनेक राज्यामध्ये जाणं, अनेक राज्यामधल्या तरुणांशी संवाद साधणं, तिथे पदयात्रा करणं, म्हणजे गाडीनं जाणं वेगळं. मागच्या 1.5 वर्षामध्ये एकही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 किलोमीटर कधी चाललेले मी पाहिले नाही. आमचा नेता आठवड्यातनं किमान 1 दिवस 2 दिवस पदयात्रा करत 12-12, 14-14 किलोमीटर चाललेला आहे. त्यामुळे राहुल गांधी अध्यक्ष कधी होणार आहेत यापेक्षा ते प्रत्येक स्तरावर नवीन काम करणारे मेहनतीचे कार्यकर्ते यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी एक यंत्रणा ते तयार करत आहेत. मोदींमध्ये आणि राहुल गांधींमध्ये जर फरक असेल तर मोदींना फक्त मैं मी आणि राहुल गांधींचा जर अजेंडा पाहिला तर ते नेहमी सांगतात हम, आपण सगळे, आपण सगळे, आपण सगळे. आणि या देशाला कधीही एक नेता चालवू शकत नाही. या देशाला, या राज्याला जर ताकदीनं चालवायचं असेल तर एक चांगली टीम तयार करणं, चांगला संघ तयार करणं ही भूमिका राहुल गांधींची आहे आणि हीच भूमिका या देशाला तारणारी आहे. राहुल ब्रिगेडमधल्या सगळ्या नेत्यांना किंवा सगळ्या सदस्यांना असं वाटतं का की राहुल गांधींनी आता अध्यक्ष बनावं? राहुल गांधींनी अध्यक्ष बनावं ही आम्हा सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यांनी बनलंही पाहिजे. परंतु त्याच्या मागचा त्यांचा जो ते जे वेळ घेत आहेत त्याच्यात एक चांगली टीम उभं करणं हा त्यांचा मागचा त्याच्यातला अजेंडा आहे. आणि आपण पाहाल की मी जे राहुल गांधी पाहिलेले आहेत ते इंदिरा गांधींचे नातू म्हणून मी त्यांच्याकडे बघितलेलं आहे. म्हणजे मला असं कित्येक वेळा वाटायचं की राहुल गांधी हे राजीव गांधींचे चिरंजीव आहेत, हे सोनिया गांधींचे चिरंजीव आहेत का. आणि प्रत्यक्षात त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, निर्णय घेण्याचा जो धडाका आहे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत ताकद देण्याची ही जी त्यांची पद्धत आहे, यानुसार येणाऱ्या काळामध्ये या देशातले जे 2-3 अत्यंत ताकदीचे असे नेते असतील आणि इतिहास ज्यांना आठवणीत ठेवेल त्यापैकी राहुल गांधी असतील, यात कुठलाही मला दुसरं मत असल्याचं कारण. राजूजी, तुम्ही स्वतः राहुल ब्रिगेडमध्ये आहात, मग अशा वेळेला म्हणजे तरुणांना एकत्र करणं हे या ब्रिगेडचं खरं तर काम होतं आणि तशा प्रकारे संघटना पुढे तुम्हाला न्यायची होती. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये काही तरुण जोडलेही गेले, मात्र नंतर हे सगळे तरुण हे मोदींच्या व्हिजनकडे जास्त आकर्षित झाले, असं नाही का वाटत? देशानं ज्यावेळेस मोदींच्या बाजूनं कौल दिला तर निश्चितपणानं हा देश हा तरुणांचा देश आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं हा कौल हा तरुणांचा होता, हा देशानं दिलेला कौल होता. आणि आम्ही तरुणांना आमची भूमिका समजून सांगायला कमी पडलो हे आम्हालाही मान्य आहे. पण मागच्या 1.5 वर्षात जर आपण पाहत असाल तर सगळीकडे ज्या पद्धतीनं प्रतिसाद राहुलजींना मिळत आहे, सगळीकडे पूर्वी काँग्रेसचं नाव ऐकण्याची भूमिका सुद्धा अनेक जणांची नसायची किंवा सोशल मीडियावर ज्या पद्धतीने एक निगेटिव्ह ट्रेंड चालायचा, मागच्या 8-10 महिन्यापासून आपण बघा की तो ट्रेंड पूर्णपणे थांबलेला आहे. आणि आता ट्रेंड हा चाललेला आहे की काँग्रेस म्हणजे ते बुरे दिन तरी बरे होते, हे अच्छे दिन नको, जे जुने दिवस आहेत ते तरी बरे होते. आणि तो तरुणांचा ट्रेंड आहे, तो तरुणांचा एक कल आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये तरुणांचा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात उदयाला नक्की येईल.
तुम्ही या 15 महिन्याच्या कार्यकाळामध्ये साधारणतः 331 प्रश्न सभागृहामध्ये विचारलेत. यापैकी किती प्रश्न मार्गी लागलेत आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा आवाज हा संसदेमध्ये बुलंद करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? महाराष्ट्रामध्ये एक नेहमी चर्चा राहिलेली की मराठी माणूस दिल्लीत गेला की त्याचा काही आवाज येत नाही, अशी चर्चा महाराष्ट्रात नेहमी असते. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की आपण जेव्हा लोकसभेत जाऊ तेव्हा ताकदीनं आपली भूमिका आपण मांडली पाहिजे, ताकदीनं आवाज उठवला पाहिजे. आणि मागच्या जर 15-16 महिन्यात पाहिलं असेल तर देशामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे जे कोणी खासदार आहेत त्यामध्ये मी एक आहे. आणि येणाऱ्या काळात माझ्या दृष्टीनं जर सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न असेल तर महाराष्ट्राकडे केंद्र सरकारकडनं होणारं दुर्लक्ष, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय, महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातले अनेक संस्थानं बाकीच्या राज्यामध्ये पळवण्याचा या सरकारचा प्रयत्न, या विरोधात मी आवाज उठवणार आहे. आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्हाला जनतेने दिलेली आहे. आम्ही प्रामाणिकपणे ती विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहोत. जी राजीवजी, तुम्हाला या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. सडेतोडमध्ये आज आपण इथे थांबूयात. नमस्कार.